नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आहे 26/6/26 आणि आपली जवळपास 10 वर्षातली सगळ्यात लेट हळद लागवड आज सुरू होत आहे. तर हळद लागवडीची पूर्वतयारी आणि कशा पद्धतीनं लागवड करायची याची माहिती घेऊ. पण हे बेड पाडले होते 4 फूट अंतरावर आणि यावर असं जवळपास मधात 1 फूट अंतर सोडून काकरं पाडत आहो आणि या काकरावर नंतर मजुराच्या साहाय्याने हळद लागवड करायची आहे. यामध्ये खत टाकणं सुरू आहे. सध्या शेताची तयारी म्हटलं तर आपण याची नागाटी करून 2दा रोटर केलं, शेणखत टाकलं 20 ट्रॉली 2 एकरामध्ये आणि आता खत. तर खताचा डोस पाहू काय आहे. हे 2 बॅग 10-26-26, 1 बॅग DAP टाकलेली आहे. मागच्या वर्षीचं उरलेलं खत होतं हे 2 बॅग पॉली हायलाइट. यामध्ये सल्फर 18.5, पोटॅशियम 13.5, मॅग्नेशियम 5.5 आणि कॅल्शियम 16.5 आहे. हे पूर्वाचं ग्रोवर्स ग्रॅन्युल. यात रायबोझियम नावाची बुरशी आहे. हे असा खताचा डेपो केलेला आहे आपण सर्व. सोबत हे क्रॉपटेरा घेतलेलं आहे, क्लोरॅन्ट्रिनोपोल 0.4%चे ग्रॅन्युल्स. यावर्षी हळदीला सड लागत आहे त्यासाठी हे सुद्धा खतामध्ये मिक्स केलेलं आहे. सोबत हे पूर्वाचं इझी मिक्स. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि बोरॉन असे घटक आहे. हे सुद्धा टाकलेले आहे आपण 2 बॅग. आणि हे या ठिकाणी खत असं आपण या काकरामध्ये टाकत आहोत. शेणखतासोबत आपण याला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट अगोदर फेकलेलं आहे आणि आता काकर काढून यावर आपल्याला हळदीचं लागवड करायची आहे. गव्हाचं शेत होतं, काड आपण जाळलेलं नाही, ते गाडलेलं आहे. हे हळदीचं बेनं. यावर्षी कट्ट्यात भरून पाणी मारलं, बऱ्याच दिवस पाणी नाही आला तर ही अशी अगदी कोंबारलेली हळद. हिलासुद्धा बीज प्रक्रिया केलेली आहे कॅस्केडची. कॅस्केडमध्ये थायोक्झम, त्यामध्ये थायोफिनेट मिथाईल आणि ॲझोस्ट्रॉबिन हे घटक आहे. याची याला बीज प्रक्रिया केलेली आहे आणि आज आपली हळद लागवड सुरू होणार आहे. तर आपल्या भागात आपण हळद लागवडीसाठी कशी पद्धत वापरली याची कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. हवा खूप आहे. चला, धन्यवाद.